हॅलो, नमस्कार. मी सुप्रिया. तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये किंवा माझ्या चॅनलमध्ये. तर कसे आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असताल आणि मीही मस्त मजेत आहे. तर आज मी तुमच्याबरोबर काही माझे विचार किंवा मी ज्या गोष्टी आयुष्यात करते ना, त्या गोष्टी मी तुमच्यावर शेअर करणार आहे. म्हणजेच काय, डेली रुटीनबरोबर आज तुम्हाला निगेटिव्ह विचारांपासून कसं दूर राहायचं किंवा निगेटिव्ह गोष्टीपासून कसं दूर राहायचं ते मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्सद्वारे सांगणार आहे, बरं का. तर लक्ष देऊन ऐका बरं का. सगळ्यात आधी तर आपण आपले मन निगेटिव्ह विचारांपासून दूर ठेवलं पाहिजे. जसं की माझे हे काम आज होणार की नाही, किंवा माझे हे स्वप्न आहे, जसं की आज माझ्याबरोबर काही चांगलंच होत नाही आहे, किंवा आजचा दिवसच खराब आहे, बहुतेक मी आज न कोणाचं तरी तोंडच बघितले बाबा. हे सगळे विचार करणं ना आधी थांबवा. आपण जसं विचार करतो ना निगेटिव्ह, तसंच आपण आपल्याबरोबर होत असतं. आणि जसं आपण चांगले विचार करतो ना, हळूहळू आपल्यालाही जाणवायला लागतो की नाही बाबा, आपण चांगले विचार केले ना की आपल्याबरोबर पण 100% चांगलंच होणार, बरं का. तुम्ही पण हे एकदा ट्राय करून बघा बरं का. निगेटिव्ह विचार, निगेटिव्ह थिंकिंग, किंवा आपल्याला वाटत असेल की ही गोष्ट बरोबर नाही आहे, तुम्ही सोडून द्या त्याच ठिकाणी. त्या गोष्टीच्या मागे लागत बसू नका. आपल्याला आवडत नाही आहे ना, तर सोडून द्यायचं आणि मग काय, पुढं चालायचं. तर आता आपली पुढची गोष्ट अशीच आहे, म्हणजे पुढची जो मी तुम्हाला सल्ला देणार आहे ना, तो पण असाच आहे, बरं का. तर सगळ्यात आधी तर तुमच्याबरोबर शेअर केला, आणि आता दुसरा जो आहे ना, दिखावा करणं आधी बंद करा. आपल्याजवळ जे आहे ना ते आपल्याला माहिती आहे ना, मग ते दुसऱ्यांना कशाला दाखवायचे आहे. आपण आपल्याला माहिती ना आपल्याशी काय, आपल्याजवळ काय आहे, मग काय आपल्याला दुनियाशी काय घेणं देणं आहे. ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्यामध्ये आपण खुश आहोत, किंवा आपण जे अचीव केलेलं आहे ते फक्त आपल्यापर्यंतच ठेवा. दुसऱ्यांना दाखवायचा कशाला प्रयत्न करायचा आहे, किंवा दुसऱ्यांना जळवायचा प्रयत्न कशाला करायचा आहे. उलट आपण त्यांना आपल्या गोष्टी एवढ्या प्रेमाने दाखवायला जातो, किंवा आपण हे सांगतो की बाबा मला ना ही गोष्ट खूप दिवसापासून घ्यायची होती आणि ना मी ती घेतली आहे. काय सांगता येते, समोरचे जे असतात आपल्याशी बोलणारे, तुम्ही अनुभवलं पण असेल, आपल्याला समोरनं गोड गोड बोलतात, किंवा असं दाखवतात की तुमच्या बहुतेक सगळे लोक नाही बरं का, काही लोक म्हणते बरं का मी, की आपल्या आनंदामध्ये ते खूप आनंदी होतात, पण दाखवण्यापुरतं, म्हणजे दिखावा थोडक्यात, की नाही बाबा मला पण खूप छान वाटतंय. पण असं नसतं. उलट ना त्यांचीच म्हणतात ना वाईट दृष्टी किंवा वाईट दृष्टिकोन आपल्याला लागतो. मग जे काय आपल्याजवळ असतं ते हळूहळू निष्ठायला लागतं, आणि जे काय करणार असतो ते पण हातातून निष्ठायला लागतं. या गोष्टीवर तुमचं काय तुमचं काय उत्तर आहे ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा बरं का. तुम्ही पण गोष्ट ही एकदा ट्राय करा. आपण काय करतो, आपली एखादी नवीन वस्तू आणली, आपण सांगतो, किंवा आता तर सगळ्यात मोठं लोकांपर्यंत पोहोचवायचं रिझन झालेलं आहे मोबाईल म्हणले की व्हॉट्सअप आलाच. मग काय, मग भरमसाठ स्टेटस आपण व्हॉट्सअपला लावतो, आणि बघा आम्ही पण घेतलं बरं का, तुमच्याकडं होतं आम्हीही घेतलं आहे. मग काय, त्याच्यातून भरपूर आपल्याला व्हॉट्सअपवर मेसेज येतात, कॉंग्रॅच्युलेशन येतात की नाही. आणि मग काही दिवसांनी आपल्याला स्वतःच्याच मनाशी वाटायला लावतं की बाबा कशाला लावलं आपण व्हॉट्सअपला स्टेटस, लावायला पाहिजे होतं का नव्हतं. ही गोष्ट नक्की तुम्ही मान्य करता का? मला नक्कीच कमेंट करून सांगा. आता लास्ट तिसरी गोष्ट, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बरं का, जशी आपल्यावर लागू होते ना तशी दुसऱ्यांवरही लागू होते बरं का. ती म्हणजे दुसऱ्यांविषयी वाईट विचार करणे बंद करा. हो, माहिती आहे तुम्ही करत नाही, पण आपला मनुष्य जन्म कधी ना कधी असं होतंच बरं का. कधी ना कधी आपल्या मनात असा विचार येतो की काय बाबा तिच्याबरोबर होत आहे, मी एवढी मेहनत करते, माझ्याबरोबर का होत नाही, आधी माझ्याबरोबर व्हायला पाहिजे होतं आणि मग तिच्याबरोबर व्हायला पाहिजे होतं, असं आपल्या मनात येतच कधी ना कधी बरं का. तर सगळ्यात आधी तो विचार करणं बंद करूया. ते म्हणतात ना, कर्म कधी फिरून येतात बरं का, आणि शेवटीला ते आपल्या पदरातच पडतात बरं का. त्याच्यासाठी आधी दुसऱ्यांविषयी वाईट विचार करणं बंद करा. जर तुम्हाला वाटत असेल ना, हा बाबा हिनं माझं वाईट केलं किंवा माझ्याविषयी, आणि आता कसं आहे माहिती का, सगळेच जण एकमेकांना जरी समोर गोड बोलत असतील तर माघारी आपल्याविषयी वाईट ते बोलतात, हे तुम्हालाही माहिती आहे. आणि तुम्ही कधी ना कधी कोणाविषयी 100% माघारी वाईट बोललंच असतं. तर वाईट बोलण्यापेक्षा ना तुम्ही एक गोष्ट करा, तुम्ही ना
त्याला इग्नोर करायला शिका. तो माणूस तुमच्याविषयी वाईट विचार करतोय ना, ते विचार त्याच्याजवळ होऊ द्या, पण तुम्ही त्याच्याविषयी कधी चांगले वाईट विचार करू नका. असं म्हणतात ना, दुश्मनाचं पण कधी वाईट चेतू नये. तर मी त्याच्यावरती बोलते. तर तुम्ही पण त्याच्याविषयी वाईट विचार करू नका, कारण कर्म ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कधी ना कधी कर्म हे फिरून येतात. म्हणतात ना, कर्माचं फळ मिळालं किंवा मी चांगले कर्म गेल्या जन्मी केले होते म्हणून ह्या जन्मी माझ्या वाटेला खूप चांगलं आलेलं आहे. त्याच्यातलाच हा प्रकार आहे बरं का. कधी तुम्हीही ट्राय करा. एखादा तुमच्याविषयी वाईट बोलत असेल किंवा तुमच्याविषयी वाईट विचार करत असेल ना, त्याला करू द्या, पण तुम्हाला काय फरक पडणार आहे का? तुम्ही ती गोष्ट तिथं सोडून द्या आणि त्याला ना इग्नोर करायला शिका. ज्यावेळेस तुम्ही इग्नोर करताल ना, त्यावेळेस तुम्ही खूप सक्सेसफुल होतात बरं का. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ॲग्री करतात का? नक्कीच सांगा. आणि हो, सांगू नका, कमेंटही करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.